नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कर्नाटकमध्ये MBBS प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाते. तर निकालानंतर किंवा निकालापूर्वी बरेच जण रजिस्ट्रेशन करून ठेवतात. निकालानंतरही तुम्हाला बऱ्याच वेळेस चान्सेस दिले जातात MBBS रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर त्यावेळेस रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्याच्यामध्ये बरीचशी माहिती विचारलेली आहे. पहिली ते 10वी वगैरे सर्व इन्फॉर्मेशन भरणं, क्लॉजेस कुठले अप्लाय करायचे, तुम्ही कुठल्या क्लॉजमध्ये येता, कुठल्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचून तुम्हाला ती माहिती भरायची आहे. ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. एक लक्षात घ्या, डॉक्युमेंट अपलोड करताना काळजीपूर्वक प्रॉपर डॉक्युमेंट अपलोड करा. जर त्याच्यामध्ये जर चूक झाली तर परत तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी चान्स दिलेला नाही आहे. चान्स नसल्यामुळं नंतर काय होतं की व्हेरिफिकेशन स्लिप जनरेट होतं. म्हणजे जे काही तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट सबमिट केलेले राहतात ते व्हेरीफाय करून तुमची व्हेरिफिकेशन स्लिप जनरेट होते. आणि ती जर व्हेरिफिकेशन स्लिप नसेल तर तुम्हाला चॉईसेस भरता येत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना प्रॉपर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. ठीक आहे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्हेरिफिकेशन स्लिप जनरेट होईल. व्हेरिफिकेशन स्लिप जनरेट झाल्यानंतर तुम्हाला चॉईसेस भरू शकता. चॉईस भरताना तुम्हाला तुमच्या बजेटनुसार, कारण तिथं कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चर वेगवेगळे आहेत. तिथं सुरुवात जर बघितली तर 12 लाखापासून सुरुवात आहे ते 22 लाखापर्यंत आहे. काही कॉलेज डीम युनिव्हर्सिटी पण काही इन्क्लूड आहेत किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ज्याचं की बजेट 22 लाख पर इयरपर्यंत आहे. म्हणजे 16, 17, 18 लाख, 20 लाख, 22 लाख असे फी स्ट्रक्चर आहे. तर तुम्हाला ऑप्शन निवड करताना तिथं तुम्हाला ऑप्शन दिले जातात. तिथं तुम्ही त्या पद्धतीने चूज करू शकता. ठीक आहे, तिथं NRI कोटा पण आहे. तुम्हाला NRI कोटा अप्लाय करायचं असेल तर NRI डॉक्युमेंट देखील असणं आवश्यक आहे. तिथं काही कॉलेजेस मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, मुस्लिम मायनॉरिटी. जर तुम्ही मुस्लिम मायनॉरिटीमध्ये येत असाल तर मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला तिथं बँगलोरला जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. त्यांनी शेड्यूल दिलेला असतो, त्या शेड्यूलमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं मस्ट आहे. त्यानंतर कॉलेज चॉईस फिलिंग करताना तुम्हाला MBBS साठी 1 लाख रुपये डिपॉझिट भरावं लागतं. जर तुम्ही डिपॉझिट नाही भरलं तर तुम्हाला MBBS ची अलॉटमेंट होणार. ठीक आहे, डिपॉझिट भरल्यानंतर चॉईसेस फिल केल्यानंतर अलॉटमेंट होते. अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन असतात. म्हणजे जे काही सीट मिळाले तुम्ही समाधानकारक आहे, तुम्ही तिथे फी भरायची, ऑनलाईन फी पेमेंट असते. त्याच्यामुळे एकतर चलन जनरेट करावं लागते किंवा ऑनलाईन पेमेंट करावं लागतं. या दोन्हीच ऑप्शन असतात. फी पे केल्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं. सेकंड ऑप्शन असतं किंवा तुम्हाला जे काही कॉलेज मिळाले ते होल्ड करून तुम्हाला पुढे अपग्रेडेशनसाठी जायचं, ते एक ऑप्शन असतं. त्याच्यानंतरचं एक ऑप्शन असतं तुम्हाला जे मिळालेले ते कॉलेज नको आहे, तुम्हाला जे बाकीचे ऑप्शन आहेत त्याच्यामधून ट्राय करायचं. किंवा लास्ट ऑप्शन असतं की तुम्हाला मिळालेलं कॉलेज समाधानकारक मिळालं, त्याच्यामुळं तुम्ही प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर पडता. हे एक ऑप्शन आहे. अशा प्रकारे मल्टिपल ऑप्शन असतात. प्रॉपर ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला पुढची प्रोसेस करायची असते. एक लक्षात घ्या, चॉईस फिलिंग फक्त एकदाच असते. प्रत्येक राऊंडला तुम्हाला चॉईस फिलिंग ओपन केली जात नाही. त्याच्यामुळे प्रॉपर तुम्हाला पाहिजे तेच कॉलेजेस भरणे, पाहिजे ते बजेटचेच कॉलेजेस भरणे हे महत्त्वाचं ठरतं. लास्ट इयरचं जर कट ऑफचा जर विचार केला, ज्या कॉलेजेसची फी 12 लाख होती त्याचा ऑलमोस्ट कट ऑफ ती 1,10,000 1,20,000च्या जवळपास कट ऑफ होतं. जर तुमचा रँक 1,10,000 1,20,000पर्यंत असेल तरच अप्लाय करा. खूप 1.5 लाख 2 लाख 1.5 लाखाच्या वर जर असेल तर कमी फीवाले कॉलेजेस मिळणार नाही, जास्त फी स्ट्रक्चर असलेले कॉलेजेस मिळतील. त्याच्यामुळे तुमची मेहनत वाया जाईल, जास्त वेट करावं लागतं. कारण तिथंही कट ऑफ कमी होत जातो. फर्स्ट राऊंड आहे राहतो, पुन्हा कट ऑफ कमी होत जातो. कर्नाटकमधील प्रवेश प्रक्रिया थोडी कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं जर तुम्हाला आमची सहाय्यता पाहिजे असेल तर आमची काउन्सिलिंग जॉईन करून घ्या. खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तुमच्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रक्रियेबद्दल माहिती, फॉर्म फिलिंग करून दिली जाते, पूर्ण प्रक्रिया करून दिली जाते.